हॅलो, गुड मॉर्निंग. नेहमीच सारखं याही वेळी मी एका छान ब्युटिफुल अशा लोकेशनवर आले आहे. हे लोकेशन नक्की कुठे आहे, हे रिसॉर्ट नक्की कुठे आहे, हे सगळे डिटेल्स मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सो ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हे आहे विरोहा विलेज, जिथे आम्ही आज स्टे करणार आहोत. इकडचं पूर्ण एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करेन. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इकडचे क्यूट कॉटेजेस आणि येस प्लस पॉइंट म्हणजे हे कॉटेजेस उंचावर आहे समोरच, आणि अगदी याच्या आजूबाजूलाही उंच उंच झाडी आहेत. इकडे आसनगाव स्टेशन कडून एक 30 मिनिटावर हे तुम्हाला मिळेल, 20 ते 30 मिनिटावर. आता आम्ही जस्ट चेक इन केलं आहे. सकाळचे 10 वाजले आहेत. तर आता आम्ही ब्रेकफास्ट करणार आहोत. त्यानंतर आम्ही इकडचं विलेज टूर करणार आहोत. त्यानंतर इथे खूप ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज आहेत. इकडे खूप सारे असे ब्युटिफुल कॉटेजेस आहेत. आजूबाजूला छान झाडी आहेत. इकडे नर्सरी आहे. हे सगळं आम्ही एक्सप्लोर करणार आहे. सो ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला खूप छान एक्सपिरियन्स इथे बघायला मिळणार आहे. आणि येस, जर तुम्हाला इथे यायची व्हिडिओ बघून तुम्हाला इथे यायचं वाटलं तर त्यासाठी बुकिंग नंबरही मी ते दिला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सर्व डिटेल्स मिळतील. तर आपण क्विक आता आपल्या कॉटेजेस मध्ये जाऊया. हे माझ्या मागे आहे ते सगळे कॉटेजेस आहेत. सो हे जे सगळे कॉटेजेस आहेत ते थोडं उंचावर आहेत. खाली सगळी झाडं आहेत. समोरच उंच उंच अशी झाडं आहेत आणि त्याच्यावर हे असे उंचावर कॉटेजेस बांधलेले आहेत. त्याच्यामुळे ते छान वाटतं आहे. आता मी तुम्हाला आतून दाखवते की हे रूम कसे आहेत. तर आपण आता क्विक आत जाऊया. तर आता मी जस्ट चेक इन केला आहे आणि हा आमचा रूम आहे. मी तुम्हाला आता पूर्ण माझा रूम दाखवते. इकडची कमाल गोष्ट म्हणजे ना, इकडच्या प्रत्येक रूमला भाज्यांची नावं दिली आहेत. म्हणजे आता तुम्ही बघू शकतात की इथे मिरची आहे, तर इथे भोपळा आहे. तर इथल्या रूमचं नाव आहे दुधी. माझं नाव रामचंद्र संगोगी. गेल्या 40 वर्ष झाली या फील्डमध्ये मी काम करतोय. जवळजवळ 3 ठिकाणी तर सध्या सेटअप आहेत. एक आहे इथला विरोहा, दुसरा आहे आदित्य रिसॉर्ट आपलं रायता, आणि तिसरा आहे तो अंबरनाथला चिंतामणी रिसॉर्ट. आणि अशा पद्धतीने हे सगळं करत असताना या सगळ्या साहित्यांवरती भरोसा ठेवण्यामागचं कारण असंच आहे की ही 3-3 हजार किलो वजन घेणारी साहित्य आहेत. आणि एक चांगले योग्य इन्स्ट्रक्टर असल्या कारणाने फक्त तुम्हाला तिथे ते शिकवलं जाते, त्याला ते फॉलो करायचं असतं आणि त्या साहित्यांवर भरोसा ठेवायचा असतो. त्यामुळे तुमचं स्वतःचं स्किल वाढत असतं आणि तुम्ही त्या जी भीती मनामध्ये असते सततची ती तुमची गायब होते आणि तुम्ही त्या सगळ्या गोष्टी ॲडव्हेंचरच्या करायला आनंद घेता. आणि त्या आनंदामुळे तुम्हाला कुठेतरी काहीतरी केल्याचं एक समाधान मिळतं आणि पुढच्या वेळेला परत येण्याची एक इच्छा होत असते. त्यासाठी गरजेचं आहे की तुम्ही कुठल्याही रिसॉर्टला जिथे खूप काही आनंद आहे त्या आनंदात तुम्ही सहभाग घेणं. त्याच्यामध्ये तुम्हाला आता इथे ॲक्टिव्हिटी काय काय आहेत तर आपल्याकडे झिपलाईन आहे. मागे झिपलाईन आहे. त्यानंतर एअर सायकल आहे. एअर सायकलच्या नंतर आहे कमांडो वॉक. कमांडो वॉक नंतर आहे बर्मा ब्रिज. बर्मा ब्रिज नंतर आहे तुमचं रिव्हर क्रॉसिंग किंवा मंकी क्रॉलिंग म्हणतात त्याला. देन त्याच्यानंतर आहे तुम्हाला प्लिंच वॉक. प्लिंच वॉक नंतर आहे बांबू वॉक. आणि बांबू वॉक नंतर खाली आल्यावर तुम्हाला तिथे आता सध्या दिसतंय ते आर्टिफिशियल वॉल क्लाइम्बिंग आहे. आर्टिफिशियल वॉलच्या नंतर इथे समोर नेट क्लाइम्बिंग आहे.
आणि अजूनही 2-3 ॲक्टिव्हिटी अजून वाढायच्या आहेत. त्या कदाचित पुढच्या महिन्यात 1.5 महिन्यामध्ये पूर्ण वाढतील आणि तुमच्या सगळ्या येण्याने आमचा जोश वाढेल आणि आम्ही जोरात याच्यापेक्षाही चांगलं काम करू आणि येणाऱ्या प्रत्येक माणसाला इथे आनंद मिळावा हा आमचा प्रयत्न असेल. आणि एक गिर्यारोहक म्हणून मी प्रॉमिस करतोय की त्यांच्या इथे आलेला प्रत्येक माणूस आनंदी होऊन इथूनच गिर्यारोहण घेऊन जाईल. धन्यवाद. दोनों तरफ जाएंगे. आओ ते सर नाही आले. पण नाही आवडत शेंगदाणे. मी तर लोकांना सांगते त्याच्यामुळे ऍसिडिटी होते. आणि मग माझं ना डोकं धरतं. मीठ मागू का? आता संध्याकाळ झाली आहे आणि आम्ही आता थोडा नाश्ता करायला आलो आहोत, कॉफी पियायला आलो आहोत. तर आता आम्ही कॉफी आणि मस्त गरमागरम भजी खाणार आहोत. चल गुड मॉर्निंग. आता सकाळ झाली आणि हा आमचा अख्खा मेसी बेड आहे.
तर या प्रॉपर्टीचे सर्व डिटेल्स मी तुम्हाला व्हिडिओमधून सांगितले आहेत. बाकीचे सर्व डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करते आहे. सो तुम्ही एकदा डिस्क्रिप्शन पूर्ण चेक करा आणि काहीही क्वेरीज असतील तर तुम्ही मला ऍज युजल कॉमेंट मध्ये विचारू शकता किंवा मग तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आयडीला DM करू शकता. माझी इंस्टाग्राम आयडी आहे abhilasha_kamri. सो तुम्हाला जर हे लोकेशन आवडलं असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा आणि बाकी सर्व डिटेल्स तुम्हाला मिळतीलच. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओज साठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.